शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता माधवराव आजींना म्हणत असतात की आजी, तुम्ही तुमच्या गुरुजींशी बोलून मुहूर्ताचं काय ते बघून घ्याल ना. तेव्हा आजी म्हणते की हो हो, मी आजच संध्याकाळी आमच्या गुरुजींशी बोलते आणि लवकरात लवकर आपल्या जवळचाच मुहूर्त बघते. तेव्हा माधवराव म्हणतात की हो चालेल, आपण तसंच करूया. त्यानंतर चॉकलेट मिल्क पिताना आकाशच्या मिशीला दूध लागलेलं असतं. त्याच वेळेला अथर्व ते पुसायला सांगतो, मात्र आकाश ते मुद्दामच मी ठेवलंय भूमीसाठी असं म्हणतो. तेव्हा आता नीलांबरी म्हणते की भूमी जा बाई, मीठ मोरी आण, मला जरा माझ्या दोन्ही मुलींची दृष्टच काढू दे बाई. दोघींचीही एकदम लग्न ठरली आहेत आणि मुहूर्ताचंही बघतायत. तेव्हा मग आता भूमी म्हणते की बाबा, मुहूर्ताचं आपल्याला काय आज उद्याही बघता येईल, पण जरा आपण विचार करायला नको का की लग्नाचं कसं घडणार ते. कारण आपल्या देण्याघेण्याचं बोलणं तर झालेलंच नाही काही या दोघींच्या बाबतीत. ते आपण कसं अचानक ठरवू शकतो ना, या बाबतीतही आपल्याला विचार केला गेला पाहिजेच ना, असं ती म्हणायला लागते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की नारळ आणि मुलगी, फक्त आम्हाला तुमची मुलगी आणि नारळ एवढं तरी द्याल ना, असं तो म्हणतो. ते म्हटल्याबरोबर सगळेजण त्याच्याकडे आता हसत बघत असतात. आणि त्यानंतर अभिजित आणि बाकीचे जे त्याचे रागावणारे असतात ते त्याच्याकडे बघत असतात, कारण त्यांना माहिती असतं की मुद्दाम हे सगळं आकाश करत आहे. आता आकाश म्हणतो की काय झालं, तू माझ्याकडे अशी का बघतीयस. आता ती त्याच्याकडे अगदी नजर चोरून बघत असते. तो म्हणतो की काय झालंय, तू माझ्याकडे अशी बघतेस म्हणून म्हटलं. खरंच मी जे काही बोललोय ते खरंच बोललोय आणि प्रॅक्टिकल बोललोय. लग्न करताना फक्त तुम्ही दुसरं काही देण्याची गरज नाही. तेव्हा भूमी पटकन स्वतःची ओढणी पुढे करते, जशी ती आकाशसाठी पहिले करायची. तेव्हा आकाश आता तिच्याकडे बघतच राहतो, पण मात्र भूमी पुन्हा तेही ओढणी बाजूला घेते आणि म्हणते की ते जरा. तेव्हा आकाश म्हणतो की मला कळलंय की तुम्ही माझ्या बोलण्यामुळे इम्प्रेस झाले असाल. तेव्हा तो म्हणतो की काहीच गरज नाही आहे, मला कळलंय, कारण गेल्या काही वर्षभरामध्ये भूमीच्या आजारपणामुळे काका तुमचे सगळे सेव्हिंग्जही संपलेले असतील आणि खर्च खूप झाले असतील, म्हणून तुमच्यावर लग्नाचा काहीच खर्च टाकायचा नाही आमचं आधीच ठरलंय. तुम्हाला एक नवा पैसा आम्ही खर्च करू देणार नाही, असंही आकाश म्हणतो. आणि आकाशच्या त्या बोलण्यामुळे आता भूमी ही त्याच्याकडे बघतच राहते. आणि त्यानंतर आकाश म्हणतो की काय झालं, अशी का बघतेस माझ्याकडे तू. कळलंय मला की तू माझ्या बोलण्यामुळे इम्प्रेस झाली असशील, पण असं काय बघतेस. तेव्हा ती म्हणते की नाही हा, अजिबात मी तुमच्या बोलण्यावर इम्प्रेस वगैरे झालेली नाही. आणि तुमची ती मिशी आहे ना, ती आधी पुसा, त्याला दूध लागलंय. हे ऐकल्यावर सगळेजण आता हसायला लागतात. त्यानंतर मग आजी आणि बाकीचे सगळेच घरातले खळखळून हसतात. तेव्हा आकाश म्हणतो की ओके. तो रुमाल काढतो आणि ती मिशी पुसतो आणि म्हणतो की झालंय का व्यवस्थित. आता भूमी म्हणते की तुम्ही हे जे सगळं काही म्हणतात त्यात वेळ न घालवता पुढचं बोलूया का आपण जरा. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हो नक्कीच चालेल, पुढचंच बोलूया आपण. तेव्हा मग आता भूमी म्हणते की बाकी कसलाही टाईमपास करायला नाही, वेळ नाही आहे ना, लग्नाचे विषय चालू आहेत त्याच्यामुळे लग्नाबद्दलच बोललेलं बरं, असं भूमी मुद्दामच त्याला टोमणा मारून दाखवते. आणि त्यानंतर मग आता आकाश म्हणतो की हो, तुम्हाला आम्ही बोललोय तसंच लग्नाचा मुहूर्त आपण लवकरात लवकर काढूया. आणि त्यानंतर पुढे आकाश म्हणत असतो की आत्या, आपलं पहिलेच ठरलेलं आहे ना, आपण यांना पैसे खर्च करू द्यायचे नाही आहेत, आपल्याला सगळं काही माहिती आहे, आपलं पहिलेच बोलणं झालेलं होतं. तेव्हा मग आता रागिनी म्हणते की हो हो अगदी बरोबर, आकाशने मला सांगितलं होतं की सगळा खर्च आपल्यालाच करायचा आहे आणि लग्न साध्या पद्धतीनेच करायचं आहे म्हणून. त्याच वेळेला मग आता आकाश म्हणतो की चला मग तुम्ही काळजी करू नका, सगळी काही तयारी आम्ही व्यवस्थितपणे करू, तुम्ही फक्त व्यवस्थित तिथे तयार राहा, तुमच्या पाहुणे मंडळींना कळवा आणि तुमच्या पाहुणे मंडळींना मांडवात देखील बोलव्या, असं सगळं तो म्हणतो. आणि भूमी ही माधवरावांकडे बघत राहते आणि म्हणते की बाबा इतकं हे सगळं कॅज्युअली कसं घेत आहेत, इतकं तर बाबा कधीही पहिले असे वागायचे नाही, ते प्रॅक्टिकली विचार करायचे आणि इतकं शांतपणे हे सगळं कसं घडतंय, अगदी स्वप्न असल्यासारखं चमत्कार होत आहेत. तेव्हा मग आता माधवराव म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं, आपण सगळे व्यवस्थित आता लग्नाच्या तयारीला लागूया आणि सगळं काही व्यवस्थित होईल, असं ते म्हणायला लागतात. आणि त्यानंतर मग आता आजी आणि बाकीचे सगळे हे खुश असतात आणि या सगळ्यामध्ये दोन्ही मुलींची लग्न होत असतात, म्हणून गंगेत घोडं न्हालं असं माधवराव म्हणतात. मग रागिनी म्हणते की कोणीही काळजी करू नका, कसली काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. आता माधवराव म्हणतात की प्रशांत घे जरा सगळ्यांना मिठाई दे आणि सगळं व्यवस्थित होईल. भूमी आता बाजूला जात असताना तिथे मनू येते आणि म्हणते की ताई बघितलंस ना, सगळं व्यवस्थित होतंय, तू त्याच्यावर संशय घेत होतीस पण तो किती चांगला आहे ते बघ. ती म्हणते की हो ना, सगळंच चांगलं दिसतंय,
एखाद्यावर संशय यावं इतकं चांगलं घडतंय सगळं. मला तर हे सगळं ना जरा चुकीचंच वाटतंय. इतक्या सगळ्या लवकर या गोष्टी घडतायत ना, मला संशय येतो या सगळ्यावर, असं भूमी ही तिला बोलून दाखवते. आणि आजूबाजूला इथे सगळ्यांशीच बोलणी चालू असतात. त्यानंतर मग आता आकाश त्या बाबतीचाच विचार करत बसलेला असतो. तर इथे रागिनी आणि अभिजित एका गाडीत बसलेले असतात. रागिनी म्हणते की काळजी करू नकोस, त्या आकाशला त्या दोघींची लग्न जमवायचेत ना, जमवू देत, काहीच प्रॉब्लेम नाही. पण आकाशने जेवढे प्लस पॉईंट काढलेत ना भूमीच्या बाबतीत, तेवढेच मायनस पॉईंट आपण त्याच्या पदरात घालायचे आहेत. अभिजित म्हणतो की आई नेमकं तू काय म्हणतेस, मला कळत नाहीये. तेव्हा मग ती म्हणते की थांब, सगळं कळेल तुला मी काय करते आहे ते. तितक्यातच मग आता रागिनी म्हणते की किती करायचे तेवढे प्रयत्न त्या आकाशला करू देत. पुढे बघूया आपण कसं करायचं ते. त्याच्या विरोधात मी सगळे डावपेच रचून ठेवलेले आहेत. तिथे त्याला दाखवायचं की त्याच्या बाजूने आहोत आणि इथे त्याच्या विरुद्ध कळायचं. तितक्यातच एक माणूस येतो. रागिनी त्याला पैसे आणि इन्व्हलप देते आणि म्हणते की हे बघ, हा पत्ता आहे, या पत्त्यावरती हे सगळं घेऊन द्यायचं आहे आणि लवकरात लवकर हे काम करायचं आहे कोणालाही न कळण्याच्या आत, आणि मला अपडेट करायचं आहे, क्लिअर मूव, असं म्हणून ती त्याला जायला सांगते. आणि त्यानंतर मग आता अभिजित म्हणतो की आई हे सगळं काय आहे. तेव्हा रागिनी म्हणते की कळेलच तुला सगळ्यात जास्त. थोड्या वेळाने आपल्याला कळेल की भूमी नेमकं काय करते. भूमी नंतर फोन करून हे लग्नाला नकार देते की नाही तेच बघतो, असं म्हणून आता अभिजित आणि दोघंही हसायला लागतात. तर इकडे प्रशांत आणि बाबा दोघंजणही लग्नाचं बोलत असतात. बाबा म्हणतात की हे बघ, आपल्याला कळवायचं याची यादी जरा लिमिटेडच ठेवूया, कारण कसं आहे ना, ते लोक खर्च करतायत म्हटल्यावरती आपल्याला आपला हात राखूनच केलं पाहिजे ना. जाद्या पाहुण्यांना न बोलवता घरातल्या घरात लग्न करायचं आहे, म्हणूनच गंगाधर आणि वहिनींना सांगूया. ते दोघंही यादी तयार करत असतात. तितक्यातच माधवराव म्हणतात की काय रे, आपल्याला या दोघींसाठीही 5-5 साड्या तरी घेतल्या पाहिजेत. भूमीचं लक्ष नसतं, भूमी विचारात पडलेली असते. तेव्हा मग आता माधव म्हणतात की अगं भूमी, तुझं लक्ष कुठे आहे. ते म्हणते की हां काय झालं बाबा. तेव्हा ते म्हणतात की अगं, आपल्या मुलीकडे काहीतरी हवं ना जाताना, मग त्यांना 5-5 साड्या तरी घेतल्या पाहिजेत. खर्च तरी ते करतायत आणि आपल्याला पाहुणेही जास्त बोलवता कामा नयेत. तेव्हा मग आता भूमी म्हणते की बाबा, मुळात ना मला हे सगळं असं चुकीचं वाटतंय. इतक्या पटापट या गोष्टी कशा घडू शकतात मला कळत नाही. वर्षभरातलं माझं आजारपण, त्यानंतर अचानकच या दोघींची लग्न, हे सगळं जरा मला वेगळंच वाटतंय ना. मला चुकीचं वाटतंय. तुम्ही यावेळेला प्रॅक्टिकल विचार का नाही करत आहात. तेव्हा मग आता बाबा म्हणतात की हे बघ, ही नियती ही आपल्या कोणाच्याही हातात नसते. ही आपल्या आयुष्यात जे काही नियती घडवते ते सगळं देवी योगेश्वरीच्या कृपेनेच घडत असतं. तिच्या पुढे कोणाचं काय चालतं. भूमी म्हणते की बाबा तुमचं अगदी बरोबर आहे, पण योगेश्वरीची कृपा असतेच. पण सगळं हे विचित्र पद्धतीने घडतंय आणि घाई होते, असं नाही वाटत आहे का तुम्हाला. दरवेळेला लॉजिकली विचार करणारे, प्रॅक्टिकली विचार करणारे माझे बाबा यावेळेला असे इमोशनल होऊन कसे चालतात ना, तेच मला कळत नाही आहे. त्याच वेळेला मग आता माधवराव म्हणतात की बाळा, प्लीज असा विचार करू नकोस. त्या दोघींच्याही आयुष्यामध्ये आनंद आलाय, तो आनंद आपण साजरा करूया आणि त्यांनाही करू देऊया. मग भूमी म्हणते की हो बाबा, आनंद आहे मान्य, पण त्या आनंदाचं काही विरस व्हायला नको ना, असंच मला वाटतंय. माधवराव म्हणतात की नाही, आपण असा चुकीचा विचार नाही करायचा. सगळं काही व्यवस्थित होईल असाच विचार आपण करायचा. आणि हो भूमी, आपण त्यांच्या बाबतीत नेमकं काय करायचं हे आपल्याला बघितलं पाहिजे. जास्त खर्च न करता आपल्याला हे सगळं व्यवस्थित पार पाडलं पाहिजे. आणि तू मनात कोणतीही शंका आणू देऊ नकोस बघू, सगळं व्यवस्थित होईल. आणि त्यानंतर ती म्हणते की आपण त्यांना ओळखतो ठीक, पण त्यांच्या घरातलं आपण बघितलं नाही. तेव्हा प्रशांत म्हणतो की अगं, महाजनांचं घर गावातलं मातब्बर घर आहे. तेव्हा मग ती म्हणते की ते झालं घरातनं बाहेरचं क्षण, पण आतमध्ये काय चालतंय आपल्याला काय माहीत. बाहेरचं कारंजं, मोर, ते सगळं पाणी बघून हुरळून जायला नको. तेव्हा माधवराव म्हणतात की भूमी, तुला ते घर आठवतंय, महाजनांचा बंगला आठवतोय का तुला. ती म्हणते की बाबा, बंगला आठवण्याची काय गरज आहे, बाहेरून तर आपण बघतोच ना ते सीन, म्हणूनच मी म्हणाले. त्यावेळेला प्रशांत म्हणतो की ताई, काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. आता बाबा म्हणतात की बरं चल प्रशांत, आपल्याला जरा निमंत्रणं पण द्यायची आहेत, चल आपण जाऊया. तितक्यातच बाहेरून एक माणूस येतो आणि तो भूमी देसाई म्हणून आवाज देतो. तेव्हा भूमी म्हणते की हो मीच आहे, बोला काय झालं. तेव्हा मग आता तो म्हणतो की हे इन्व्हलप तुम्हाला आकाश सरांनी द्यायला सांगितलेलं आहे. तेव्हा मग आता भूमी ते इन्व्हलप बघते आणि त्याच्यामध्ये उघडून बघते तर आत पैसे असतात. आणि ते पैसे पाहिल्यावरती तिला खूपच राग येतो आणि निरोप दिलेला असतो की हे आता खर्चासाठी लागतील. तर इथे आकाशला आजी म्हणत असते की सध्या काही दिवसात मुहूर्त नाही आहे, थोड्या लांबणीवर आहे, गुरुजींशी माझं बोलणं झालं आहे. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की आजी,
मला तरी आता असं वाटतंय की आपण हे मुहूर्त वगैरे न बघण्यापेक्षा प्रॅक्टिकली विचार करायला हवा, कारण आपल्याला हे लग्न असं उरकूनच घ्यायचं आहे. तसंही त्या दोघांची अगोदर खरी मुहूर्तावरती लग्न तर झालेली आहेच. हे सगळं आपल्याला भूमीसाठी करायचं आहे, बरोबर ना? मग आपण फार या मुहूर्ताविहूर्ताच्या फंदावर न पडण्यापेक्षा आपलं काम करून घेतलेलं कधीही चांगलं. तो म्हणतो की बाबा नेहमी म्हणायचे की कुठलंही काम करताना नियत हेतू स्वच्छ असला पाहिजे, बरोबर ना आत्या? तेव्हा मग रागिनी आणि आजी हसतात आणि रागिनी मनातच म्हणते की दादा, डिट्टो दादा, म्हणून मला ह्याला बरं झालेलं नको हवं होतं. त्यानंतर मग आता तिथे राजा काका येतो आणि म्हणतो की हो आकाश, तुझं म्हणणं ना अगदी पटलेलं आहे बरं, मला सगळं बरोबर म्हणतोयस तू. आता जास्त मुहूर्ताचा विचार न करण्यापेक्षा आपण सगळ्या गोष्टी पटापट आवरलेल्याच बऱ्या. आणि त्यावेळेला मग आकाश म्हणतो की काका, मी तर मुहूर्त ठरवलेला पण आहे, परवाचाच मुहूर्त काढूया आपण. तेव्हा रागिणी म्हणते की काय परवाचा मुहूर्त? इतकी घाई, त्या भूमीला संशय येणार नाही असं वाटतंय का तुला? तेव्हा मग आता तो म्हणतो की नाही, आपण तसं सांगूया ना त्यांना की गुरुजींशी बोलणं झालंय म्हणून. तितक्यातच मग आता आकाशला मेसेज येतो आणि भूमीचा मेसेज आलाय म्हणून तो खूपच खुश असतो. तो म्हणतोय की भूमीला सगळं आठवलं तर नसेल ना, म्हणूनच तिने मला मेसेज तर केला नसेल ना, भूमीने मला भेटायला बोलवलं आहे. हे ऐकून आजी पण खुश होते आणि राजा काका म्हणतो की अरे मग तू जा तिला भेटायला. पण आकाश 2 मिनिटं विचार करून म्हणतो की नाही, जर तिला काही आठवलंच असतं तर तिने मला मेसेज करून कशाला बोलवलं असतं? ती डायरेक्ट इथेच मला भेटायला आली असती ना घरी. मला तर वाटतंय की दुसरं काहीतरी काम असेल बहुतेक. तेव्हा मग आता राजा काकाला तो म्हणतो की तिने बहुतेक काही लग्नाबद्दल चुकीचा विचार तर केला नसेल ना. तेव्हा राजा काका म्हणतो की जा लवकर बघ काय झालंय ते. तो निघून जातो आणि त्यानंतर रागिनी मनातल्या मनात विचार करत राहते. ती म्हणते की आकाश, तुला वाटतंय ना तसं काहीच नसणार आहे. ती तुझ्या बाबतीत काही आठवत नाही तर हे लग्न ती मोडण्याच्याच मागे असणार आहे. आणि ती मनातल्या मनात हसत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत गुरुजी आता दोघांना घालण्यासाठी वरमाला मागत असते. त्यावेळेला मग आता तिथे पौर्णिमाने हाराच्या टोपलीमध्ये आकाश आणि भूमीची लग्नपत्रिका ठेवलेली असते आणि भूमीलाच नेमका तो हार आणण्यासाठी पाठवलं जातं आणि भूमी तिकडे जाते. त्याच वेळेला आकाशला आठवतं की भूमी लग्नाची पत्रिका बघेल त्याच्या अगोदरच ती लपवली पाहिजे. ती पत्रिका लपवतो. भूमी विचारते की हे काय आहे तुझ्या हातात? असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.